जडभरत राजा आणि रहुगण राजा या दोघांचं चरित्र सांगितलं. आत्म्याचा संबंध परमात्म्याशी कसा आहे हे समजून सांगण्यासाठी आत्मज्ञान झालं पाहिजे हेही समजून सांगितलं. मग ते आत्मज्ञान होण्यासाठी सर्वोत्कृष्ट उपाय कुठला? तर भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. या जगतात भगवंतांचं नाम भगवंता इतकंच सत्य आहे. जितका भगवंत सत्य तितकं भगवंतांचं नाम सत्य आहे. कसं सत्य आहे ते सांगण्यासाठी ते कथा सांगतात. कान्यकुब्जेति देशे, कान्यकुब्ज नावाच्या देशामध्ये एक अजामील नावाचा ब्राह्मण राहत होता. उत्तर प्रदेशातलं गोमती नदीच्या तीरावरचं कन्नौज नावाचं शहर आणि आजूबाजूचा प्रदेश त्याला म्हणायचं कान्यकुब्ज देश. या कान्यकुब्ज देशामध्ये एक अजामील नावाचा ब्राह्मण राहत होता. कसा होता तो ब्राह्मण? वेद शास्त्रार्थ कोविदाह, वेद शास्त्र जाणणारा होता. सद्बुद्धी, सद्विद्या, सदप्रेरणा आणि सदाचार यांनी युक्त होता. गृहस्थाश्रमी होता. वेदज्ञ होता, धर्मज्ञ होता आणि सत्परायण ब्राह्मण होता. आश्चर्य सांगितलं की ब्राह्मणाकडे नसलेला एक गुण त्याच्याकडे होता. आणि कुठला? धनिका, श्रीमंत होता. नाहीतर ब्राह्मण म्हटलं की कोण्या एका गावात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण म्हटला की कसा? हा दरिद्री नव्हता. हा काय होता? श्रीमंत होता, धनिक होता. गृहस्थाश्रमी होता. याला पत्नी होते, पुत्र होते, कन्या होते, आई वडील होते, कुटुंब वत्सल होता. पण एक दिवशीचा प्रसंग, गोमती नदीच्या पैल तीरावरनं प्रवृत्ती करणं म्हणजे ब्राह्मण जे रोज काम करतो, पूजा वगैरे सांगतो, त्याला म्हणायचं प्रवृत्ती. तुमच्याकडे मी कथा सांगायला आलोय याला म्हणायचं प्रवृत्ती. ब्राह्मणाचं चरितार्थाचं जे काही साधन आहे ते करण्यासाठी तो जी काही कृती करतो त्याला काय म्हणायचं? प्रवृत्ती म्हणायचं. तर ही प्रवृत्ती करून परत येत असताना वन प्रदेशात त्याला एका वेश्येचं दर्शन झालं. आणि हा त्या वेश्येवरती आसक्त झाला. आणि त्या वेश्येला याने विवाह कर माझ्याशी अशी गळ घातली. ती वेश्या त्या ब्राह्मणाला ओळखत होती. त्याने सांगितलं, हे भूदेवा, हे ब्राह्मणा, मी गणिका आहे. माझ्या चरितार्थासाठी मी हे शरीर विकते. हा माझा व्यवसाय. पण मी तुला सांगते की तू सत्परायण ब्राह्मण आहेस. तू माझ्याकडे येऊ नकोस. माझ्यावरती तू भाडला इथपर्यंत ठीक, आला तसा जा तिने. त्या ब्राह्मणाने सांगितलं, नाही मी नाही जाणार, मला तुझ्याशी विवाह करायचा. तिने सांगितलं, अरे वेडा आहेस का? मी वेश्या आहे, माझ्याबरोबर विवाह कसा करतोस तू? हा फारच आग्रह करू लागला. शेवटी त्या वेश्येने सांगितलं, बाबारे विवाह वगैरे विसरून जा, थोडस धन मला दे, माझ्या बरोबर थोडा वेळ रममाण हो, आला तसा नाही नाही नाही, मला विवाहच करायचा. फारच हट्टाला पेटला. वेश्येने होकार दिला आणि याने वन प्रदेशातच त्या वेश्येबरोबर गंधर्व विवाह केला. गंधर्व विवाह म्हणजे काय? परस्पर संमती घेऊन आजपासून तू माझा पती, मी तुझी पत्नी अशी सहमती घेणे. देव, अग्नी, ब्राह्मण यांचा काहीही संबंध नाही. गंधर्व विवाह. आणि वेश्येला पत्नी बनवून घरी घेऊन आला. आता कुठल्या पत्नीला, कुठल्या आईला, कुठल्या वडिलांना घरामध्ये सून म्हणून, सवत म्हणून वेश्या आलेली चालेल? सगळ्यांनी त्या ब्राह्मणाची निर्भत्सना केली आणि घरातनं ब्राह्मणाला हुसकवून लावलं. आता हा गोमती नदीच्या तीरावर झोपडी बांधून वेश्येबरोबर राहू लागला.
करणे करणे जपंजना, हळूहळू एकमेकाच्या कानावर गोष्ट केली, याने वेश्येबरोबर विवाह केला. भागवतात आश्चर्य सांगितलंय की तुम्ही तुमच्या स्वयंपाक घराच्या माजघरात जरी दूध प्यायलं तरी गावात आज नाही उद्या समजतं. लपून राहतं का काही? करणे करणे जपंजना, लपून राहिलं नाही. परिणाम, या ब्राह्मणाला आता कोणी पूजा सांगण्यासाठी बोलवणार, चरितार्थ कसा चालणार? म्हणून नदी काठी झोपडी बांधून राहणारा हा ब्राह्मण लाकडं तोडू लागला. सकाळी उठावं, कुऱ्हाड घ्यावी आणि कुठे जावं? जंगलात जावं. आणि जंगलात जाऊन लाकडं तोडावी. लाकडं तोडून शहरात जावं, मोळी विकावी आणि उदरनिर्वाह करावा. आता शास्त्राने सांगितलंय की एकतर मनुष्याचा जन्मच दुर्लभ आहे, माणसाचा जन्म फार दुर्लभ आहे. आणि त्या माणसाच्या जन्मात ब्राह्मणाचा जन्म तर अजूनही दुर्लभ आहे. जंतूनां नरजन्म दुर्लभः मतः पुंसां ततो विप्रताम्. ब्राह्मणाच्या घरात ब्राह्मण म्हणून जन्म मिळणं हे काय आहे? फार भाग्याची गोष्ट आहे. म्हणून ब्राह्मणाला नियम सांगितला. काय नियम सांगितलाय? ब्राह्मणस्यो हि देहोयम शूद्रकामाय नेष्यते. ब्राह्मणाने वेद मंत्र कथा कीर्तन या व्यतिरिक्त काहीही करू नये. ब्राह्मणाने फक्त वेद म्हणावे. ब्राह्मणाने भगवंतांचे गुणानुवाद सांगावे. आता ब्राह्मणाच्याच घरात कथा आहे म्हणून ठीक आहे. एक पुस्तक असतं ब्राह्मणाच्या घरी, त्याचं नाव आहे ब्रह्मकर्म नित्य समुच्चय. 300 पानी पुस्तक आहे. तेवढं ब्राह्मणाने सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय करायचं? कर्म करायचं. त्याचा जन्मच त्याच्यासाठी ब्रह्मकर्म करण्यासाठी. कशासाठी? आणि ब्रह्मकर्म करणारा ब्राह्मण हा तीनही जगतांमध्ये श्रेष्ठ. म्हणून 3 नियम ब्राह्मणाला सांगितले की ब्राह्मणाने कधी कोणाकडे दक्षिणा मागू नये. काय? तुम्हाला दक्षिणा द्या म्हणायचं नाही. दुसरी गोष्ट, ब्राह्मणाने कधीही आलेल्या कामाला नाही म्हणू नये. आज भगवंताला माझ्याकडनं जे काम करून घ्यायचंय ते करून घेण्यासाठी कोणीतरी भगवंताचं रूप घेऊन घरात आलं, ते दुसरं कर्म. आणि तिसरं कर्म, ब्राह्मणाने नेहमी सद उपदेश केला. कसा उपदेश केला पाहिजे? चांगला पाहिजे. सर्वामुखी मंगल बोलवावे. म्हणून ब्राह्मणाचा अधिकार इतका श्रेष्ठ आहे की स्वतः भगवंत सांगतात दैवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनं तु दैवतम. ते मंत्रा ब्राह्मणाधीनम ब्राह्मणो मम दैवतम. भगवंत ब्राह्मणाला काय म्हणतो? मम दैवतम, माझं दैवत म्हणतो. विष्णू सहस्त्रनामात भगवंत ब्राह्मणाला ब्राह्मण प्रिय असं म्हणतो. काय म्हणतो स्वतःला? मी कोण आहे? ब्राह्मण प्रिय. एक शास्त्रार्थ सांगतो. मनुष्याच्या हातून अनेक प्रकारचे पाप होतात, कर्म होतात, संचित होतात, भोग असतात, भोक्तृत्व असतं. 1/3 पाप, कर्म, संचित, भोग, भोक्तृत्व ब्राह्मणाला दक्षिणा दिल्यानंतर नष्ट होत. काय दिल्यानंतर? किती? 1/3, 1/3, 33%. आता 2/3 शिल्लक राहिले. त्या 2/3 पैकी 1/3 गाईला चारा खाऊ घातल्याने पाप, कर्म, संचित, भोग, भोक्तृत्व काय होतं? नष्ट होत. किती नष्ट झालं? 2/3. 2/3 नष्ट झालं. आणि राहिलेलं 1/3
भगवंतांच्या नामस्मरणाने नष्ट होतं. भगवंताच्या नामस्मरणाने मनुष्याचं पाप काय होतं? नष्ट होतं. भागवतात सांगितलं, संत साहित्यात सांगितलं, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून भागवतामध्ये सांगितलं की या ब्राह्मणाने लाकूड तोडून उदरनिर्वाह केलं तर त्या उदरनिर्वाहाला शास्त्राने कनिष्ठता दिली. हे काही तुम्हाला उपयुक्त साधन? माझं घर रस्त्यावर आहे म्हणून ब्राह्मणाने जनरल तोच टाकून बसावं हे शास्त्राला मान्य नाही. कारण ब्राह्मणाचा देह त्याच्यासाठी मिळालेलाच. एक उदाहरण अजून सांग. भगवान परशुरामांचं वर्णन केलेलं आहे. काय केलंय? अग्रतश्चतुरो वेदः. त्यांच्या हातामध्ये 4 वेद असायचे. हात कुठे असतो? अग्रभागी म्हणजे पुढे. मी मागे, माझा हात. या हातावरती त्यांच्या काय असायचे? 4 वेद. अग्रतश्चतुरो वेदः पृष्ठतः सशरम धनु. बाणाचा भाता आणि धनुष्य कुठे असायचा? पाठीमागे. पुढे वेद, मागे धनुष्य आणि बाणाचा भाता. आणि त्यांच्या समोर शत्रू आला तर ते शत्रूला विचारायचे. अग्रतः चतुरो वेदः पृष्ठतः सशरम धनु. ते म्हणायचे माझ्याशी युद्ध करायचंय का? कोणाबरोबर करायचं? इदम ब्राह्मम. मी कोण आहे? आणि पाठीमागे शस्त्र घेऊन आहे. इदम क्षात्रम. मी क्षत्रिय सुद्धा आहे. आणि मी कोण आहे? तुला चॉईस देतो मरण्यासाठी. मरणार तर तू माझ्या हातून निश्चित आहे. शापादपी. शरादपी. शापाने मरतो का बाणाने मरतो? माझ्याकडे दोन्ही गोष्टी आहेत. माझ्याकडे पुढे काय? वेद आहे. फक्त शाप देतो इथल्या इथे जळून भस्म होशील. आणि शाप नकोय का? एक बाण काढतो जळून तिथेही भस्म होशील. म्हणजे परशुरामांकडे 2 गोष्टी होत्या. एक ब्रह्मतेज होत आणि एक क्षत्रिय तेज होत. मग ब्राह्मणाने ब्रह्मतेजाचं रक्षण केलं पाहिजे. आता विषय निघालाय म्हणून सांगतो. ब्राह्मणाने स्नान संध्या पूजा वैश्वदेव तर्पण केलं तर त्याला ब्रह्मत्व प्राप्त होत. ब्रह्मत्व म्हणजे काय? की एखाद्याच्या नशिबात पुत्र नसेल आणि ब्राह्मणाने पुत्रवान भव म्हटलं तर त्याचं भाग्य नष्ट होतं, दुर्भाग्य. आणि त्याला काय प्राप्त होतो? नशिबात धन नसेल, ब्राह्मणाने धनवान भव म्हटलं तर काय मिळतो? धन मिळतो. कशाने मिळतं? ब्रह्मवर्चस तेजा. जे ब्रह्मा देवाकडे तेज आहे तेच तेज ब्राह्मणाकडे आहे. म्हणून ब्राह्मण तिन्ही लोकी श्रेष्ठ आहे असं शास्त्राने सांगितलं. आणि हा तिन्ही लोकी श्रेष्ठ असलेला अजामिळ ब्राह्मण लाकडं तोडू लागला आणि लाकडं तोडून उदरनिर्वाह करू लागला. भागवतात दुसऱ्या दिवशी शुकमुनींनी परीक्षितीला सांगितलं होतं जित संगो, संग जिंका. काय जिंका? आठवतं ना? संगतीचा परिणाम कसा झाला? नीट ऐका. वेश्येच्या संगतीत ब्राह्मणाला ब्राह्मण बिघडला. पण ब्राह्मणाच्या संगतीत वेश्या आली, वेश्या सुधारली. तिने झोपडी सुंदर शृंगारली. झोपडी एक वनगाय पाळली. त्या वनगायीच्या शेणाने सारवून घेतली. घरावरती शुभ लाभ स्वस्तिक त्रिशूल आदी शुभ चिन्ह रेखाटले. घरापुढे तुळशी वृंदावन लावलंय. 4 देव जमा केले. घरात देवांची पूजा सुरू केली. ब्राह्मण वेश्येच्या संगतीत बिघडला, वेश्या मात्र सुधारली. हा संगतीचा परिणाम असो. आता या ब्राह्मणाला त्या वेश्येपासून 4 पुत्र झालेत आणि आनंदाने त्याचा संसार सुरू असताना एक दिवशीचा प्रसंग. लाकूड तोड्या. ब्राह्मण लाकडं तोडण्यासाठी गेलेला असताना श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ
मुकुंद विष्णु भगवन नमस्ते, गोपाल कृष्ण भगवान। असा जप करत करत त्या गोमती नदीच्या तीरावरनं काही साधू संत जात होते। निबिड अरण्य, दुपारचे 12 वाजलेले। त्या साधू संतांना भूक लागली, पण या निबिड अरण्यात कोण भिक्षा घालणार म्हणून मुकाट्याने चाललेले होते। अचानक त्यांना तुळशी वृंदावन वनगाय शुभचिन्ह रेखाटलेले असं त्या अजामिळ ब्राह्मणाचं घर दिसलं। त्यांना आनंद झाला, मनात विचार आला, चला रामरायाच्या नैवेद्याची व्यवस्था झाली। झोपडीच्या अंगणामध्ये आले, जोराने पुकारा केला, ओम भवती भिक्षां देहि। ती वेश्या एकटी घरात होती, धावत पळत आली। तिला फार आनंद झाला की आज आपल्या घरी कोणीतरी भिक्षा मागण्यासाठी आलं, नाहीतर आपली सगळी जण हिडीस पिडीस करायचे। तिने कोरडा शिधा त्या साधू संतांना काढून दिला। साधू संत नदीवरती गेले, स्नान केले, ओले त्याने आले। कोरडा शिधा घेतला, स्वयंपाक शिजवला, भगवंताला नैवेद्य दाखवला। थोडासा नैवेद्य या वेश्येलाही दिला। आणि आता भोजनोत्तर साधू संत एका झाडाच्या खाली विश्रांती घेतात। आणि विश्रांती घेत असताना, जय श्री, विश्रांती घेत असताना ती आनंदाने त्या साधू संतांकडे बघतीये। हळूहळू ऊन कल्लत आणि सगळे साधू संत पुढच्या प्रवासाला निघाले। तो साधू संतांचा जो मोरख्या होता तो झोपडीच्या दरवाजाशी थांबला आणि त्या गणिकेला, वेश्येला, ब्राह्मण पत्नीला म्हणू लागला की ताई, तू अत्यंत प्रेमातिशयाने आम्हाला भोजन दिलंस, आम्ही तृप्त झालो, पण तू आम्हाला भोजन दक्षिणा दिली नाहीस। एकतर घरी ब्राह्मण जेवायला येत नाही आणि आला तर त्याला तू दक्षिणाही दिली नाहीस। तत्क्षण त्या स्त्रीच्या डोळ्यातनं अश्रू आला। त्या साधू संतांनी सांगितलं, अगं दक्षिणा मागितली म्हणून रडतेस? दक्षिणा ही नेहमी काही पैशाच्याच रूपाने दिली पाहिजे अशी काही अट नाही। मी सांगतो ती दक्षिणा देशील का? तिने रडत रडत डोळे पुसत पुसत फक्त मान हलवली, दे, फक्त देण्यासारखी असू द्या। सांगितलं देण्यासारखी। म्हणे काय? म्हणे आई, तुलाही अजून माहिती नाही, पण आम्हाला माहिती, आम्ही त्रिकालज्ञ आहोत। तुला 4 मुलं आहेत आणि तुझ्या उदरात वर्तमान काळात 5वा गर्भ राहिला, हे तुला अजून जाणवलेलं नाही। या, जय श्री कृष्ण, गोपाल कृष्ण भगवान की जय। खुर्चीवर बसता? बसा। तुलाही अजून जाणवलेलं नाही, मी सांगतोय पहिल्यांदा तुला, तुझ्या उदरात काय आहे? 5वा गर्भ आहे। आशीर्वाद देतो, पुत्रच होईल, पण तू दक्षिणा म्हणून मला वचन दे, त्या मुलाचं नाव मी नारायण ठेवेन। काय ठेवेन? नारायण। आता त्यात अवघड काही नाही। तिने होकार दिला, साधू संत निघून गेले, कालांतर झालं आणि त्या वेश्येला अत्यंत सुंदर पुत्र झाला आणि त्या पुत्राचं नाव नारायण ठेवलं। आता मी परत परत ते सांगत नाही, मी मागे तुम्हाला सांगितलंय की साधा जन्म होणे ही एक सामान्य प्रकृती आहे आणि संतांचा कृपा प्रसाद म्हणून जन्म होणे गोकर्ण महात्म्यात मी सांगितलं की संतांचा प्रसाद म्हणून जन्माला येणं ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे। संतांचा प्रसाद म्हणून ते बालक जन्माला आलं। सर्वांग सुंदरम दिव्यम निर्मलम, अत्यंत सुंदर, सुंदर वर्णाचं, सुंदर गुणांचं ते बालक आलं आणि त्या बालकाचं नाव नारायण ठेवलं। आता भागवतात नारायण नाव ठेवल्यानंतर फक्त एकच श्लोक लिहिला शुकमुनींनी। त्यांनी सांगितलं की आता अजामिळ ब्राह्मणाला ते बालक घरात आल्यानंतर त्या बालकाला मध्ये ठेवून बोलण्याची सवय लागली। म्हणजे हा लाकडं तोडून घरी आला,
की बायकोला सांगायचा नारायण मी घरी आलो बर का. सांगायचं कोणाला? नारायणाला. म्हणजे पाळण्यातल्या बाळाला, ज्याला तुम्ही आले काय गेले काय त्याच्याशी काही कर्तव्य नाही. निरोप असायचा बायकोला, सांगायचा कोणामार्फत? नारायण आम्ही निघालो बर का, नारायण भूक लागली बर का, नारायण जेवायला वाढ बर का, नारायण आज भाजी फार सुंदर झाली बर का. जे काही बोलायचं ते बोलताना स्मरण कोणाचं झालं? भागवतात शब्द वापरला, जिव्हाच्या यशवर्तिनी. त्याची जिव्हा आता सतत नारायण नारायण म्हणू लागली. आणि एक दिवस हा लाकड तोडून घरी येत असताना काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे. याचा जीव अचानक घाबरा होऊ लागला. माझा जीव का घाबरा होतोय म्हणून डोळे उघडले. पाहतो तर काय, समोर काळे कभिन्न 4 यमदूत उभे होते. काय उभे होते? आणि त्या यमदूतांनी याला घट्ट आवडून धरलं आणि यमपाश गळ्यामध्ये अडकवला आणि यमपाश उडू लागले. याच्या लक्षात आलं, अरे हे यमपाश ओढणार, मी गतप्राण होणार, पण अजून झालेलो वाचू शकतो. कोणाची तरी काय घेतली पाहिजे? मदत घेतली पाहिजे. म्हणून त्याने हाक मारली. आणि त्याला कोणाला हाक मारण्याची सवय होते? नारायण. पण तुम्हाला समजावं म्हणून नारायण. याने नारा असं म्हटलं आणि यण शब्द मुखातच विरला. आपण खूप बोलत असू तर काही शब्द तोंडात विरून जातात. यण शब्द विरला, पण तो विरला तरी सुद्धा आश्चर्य घडलं. 4 विष्णुदूत तिथे तात्काळ आले. आधी कोण होते? आता कोण आले? आणि विष्णुदूतांनी त्या यमपाशाच्या गाठणी दिल्या केल्या. ते यमदूत म्हणतात, अहो विष्णुदूतांनो, आपल्या दोघात करार आहे. जिथे पुण्यवान मनुष्य तिथे तुम्ही जायचं आणि जिथे पापी मनुष्य तिथे. विष्णुदूतांनी सांगितलं, मग बरं झालं, न्याय तुम्हीच केला. जिथे पुण्यवान तिथे आम्ही की नाही, म्हणून आम्ही आलोय. ते यमदूत म्हणतात, अहो हा अजामिळ ब्राह्मण पुण्यवान कसा, हा पापी आहे. किती पापी आहे? त्यांनी पापांची यादी वाचली. म्हणे हा वेदविद ब्राह्मण हल्ली स्नान संध्या करत नाही, पूजा वैश्वदेव करत नाही, तर्पण करत नाही, ब्रह्म कर्म करत नाही. याने वेश्ये बरोबर विवाह केला. बर केला तर केला, वेश्येपासून याने संततीला जन्म दिला. आणि याला तुम्ही पुण्यवान म्हणायचं? अहो हा पापी आहे म्हणून आम्ही आलो. त्या विष्णुदूतांनी स्मितहास्य केलं आणि सांगितलं, हे यमदूतांनो, कदाचित तुम्ही भूतकाळ सांगत असाल. भूतकाळात कदाचित हा पापी असेल, पण वर्तमान काळात हा अजामिळ ब्राह्मण पापी नाही. म्हणे कसा? म्हणे नारायण नामस्मरणेन पापम तापंच विनश्यति. याचं पाप ताप सगळं काय झालं? नष्ट झालं. त्या यमदूतांना उलगडा झाला. म्हणे अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे याने आता जे नारायण नाव उच्चारलं, त्या नारायण उच्चाराने याचं पाप सगळं संपलं असं तुम्हाला म्हणायचंय का? म्हणे हो. म्हणे मग विष्णुदूतांनो, तुम्ही किती भोळे आहात. याने काही वैकुंठाधिपती नारायणाला हाक मारलेली नाही. याने हाक कोणाला मारली? पुत्राला हाक मारली आणि तीही अर्धीच मारली. आणि तुम्ही भोळे लगेच धावत धावत आले. आता विष्णुदूतांनी जे सांगितलं तो भागवताचा विषय पुढचा, ते सांगण्यासाठी ही कथा. त्या विष्णुदूतांनी सांगितलं, या जगतामध्ये अजामिळ ब्राह्मणाच्या मुलाचं नाव नारायण असूच शकत नाही. अजामिळ ब्राह्मणाच्याच मुलाचं काय, या जगतात वैकुंठाधिपती नारायणाशिवाय कोणाचंही नाव नारायण असू शकत नाही. नारायण हे नाम फक्त लक्ष्मीपती, जगतपती, वैकुंठाधिपती, चराचरपती,
श्री हरीचं नाव नारायण आहे. म्हणजे महाराज म्हणजे काय हे सांगण्यासाठीच पुढची कथा आहे. लक्षात ठेवा, कुठलंही नाम उच्चारताना नामाला 3 गुण लागतात. नाम गुणम, नाम रूपम, नाम गुणम आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नामवत लीला. या 3 गोष्टी जर सिद्ध झाल्या तरच ते नाम काय असतं, सत्य असतं. आणि या 3ही गुणांच्या कसोटीवरती सत्य फक्त भगवंतांचं नाम आहे. कोणाचं नाव आहे? आता तुम्हाला हे सगळं जड झालं म्हणून सोपं करून सांगतो. एका ठिकाणी मुलगी पाहायचा कार्यक्रम. त्या मुलीला विचारलं, ताई तुझं नाव काय? म्हणे माझं नाव सुनयना. सहज तिच्याकडे पाहिलं, जाड भिंगाचा चष्मा. तिचं नाव रूप वैशिष्ट्याने ठेवलेलं होतं. तिचं रूप तसं निघालं का? म्हणजे तिचं नाव तिच्या रूपाला बाधा निर्माण करतं. म्हणजे इथे रूप बाध्य तयार होतो. गुण शास्त्राने सांगितलं. म्हणजे रूपावर नाव ठेवलं तर तसं रूप असलं पाहिजे. एकदा एका कथेच्या प्रसंगामध्ये एका माणसाच्या अंगावर गटारीतनं एका बेडकाने उडी मारली. त्या बेडकाचा बुळबुळीत स्पर्श त्याला झाला. त्याने 10-20 लोकांच्या अंगावर उडी मारली. सगळेजण एकमेकावरती कोसळले. त्यांना विचारलं काय झालं? म्हणजे एका बेडकाने गुरुजी उडी मारली, तो स्पर्श मला काही सहन झाला. म्हटलं असं एका बेडकाला तुम्ही घाबरले, तुमचं नाव काय? म्हणे नरसिंह. बघा गुण आहेत का नरसिंहाचे? नाव असेल म्हणजे पहिलं नाव रूपाने बाध्य झालं, दुसरं नाव गुणांनी बाध्य झालं. आता लीला ना, एक मनुष्य किराणा दुकानात गेला. 10 किलो किराणा आणता आणता नाकी नव्हते. 4 ठिकाणी ओट्यावरती त्याने पिशवी ठेवली. त्याला 10 किलो किराणा उचलता आला नाही. त्याला विचारलं का म्हणतं 10 किलो तुम्हाला पिशवी उचलता येत नाही, तुमचं नाव काय? म्हणे गिरीधर. गिरीधर नाव कोणाचं आहे? त्याने काय उचललाय? गोवर्धन गिरी. गिरी म्हणजे पर्वत उचलला. त्याचं नाव काय? गोवर्धन गिरी म्हणजे गिरीधर. म्हणजे ही लीला नाम आहे. कुठलं नाम आहे? म्हणजे लीलेने ते नाम सिद्ध होतं का आपल्याशी? आता विनोदाने आहे का, आमच्या गावात एक मनुष्य आहे, तुमच्या नाशिकलाही असेल, उदबत्ती पैलवान, 40 किलो वजनाचा मनुष्य आणि नाव मात्र मारुती. लक्षात ठेवा, जसं नाम तसं रूप असलं पाहिजे, तसे गुण असले पाहिजे आणि तशी त्याची लीला असली पाहिजे, तरच ते नाम काय झालं? सत्य झालं. अन्यथा ते नाम असत्य आहे. कसं आहे? मग भगवंतांचंच नाम सत्य आहे, कारण भगवंत ते नाम रूपाने सत्यत्वाला प्रकाशित करतं, लीलेने सत्यत्वाला प्रकाशित करतं आणि गुणांनीही त्याला सत्यत्वाने प्रकाशित केलं जातं. उदाहरणार्थ भगवंतांचं नाव आहे मुकुंदम. मुकुंद. या जगतात मी प्रश्न विचारतो, किती मुकुंद आहेत? मुकुंद या शब्दाचा अर्थ आहे मुक्तिम ददाति इति मुकुंदः. जो मुक्ती द्यायला समर्थ आहे त्याला म्हणायचं मुकुंद. मग या जगतात मुक्ती द्यायला समर्थ किती जण आहेत? किती आहेत? फक्त एक. जो कोणी आहे त्याचं नाव काय? मुकुंद. मग त्याच्या व्यतिरिक्त या जगतातले सगळे मुकुंद कसे आहेत? खोटे. मुकुंद किती आहेत? एकच. मग मुकुंद हे नाम मी ज्या वेळेस घेतो त्यावेळेस ते कोणाला लागू होतं? कोणाला? नारायण. लक्षात येतंय का? आपण कथेला प्रारंभ करतो, सगळे जण म्हणतात ओम हरये नमः, म्हणतो की नाही?
हरये नमा म्हणजे काय की हे भगवंता श्री कृष्णा श्री हरी नारायणा, आमचे पाप, आमचं कर्म, आमचं संचित, आमचं भोग, आमचे